वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपीज ही 24 तास हाती लागलेली आहे। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत। वैष्णवीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा दिसतायत। पायीपळा वैष्णवीला मारहाण झाल्याचं तपासातून समोर आलेलं आहे। वैष्णवीचा पैशासाठी छळ झाला। लग्नावेळी दिलेली फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। वैष्णवी प्रकरणी रिमांड कॉपीज ही 24 तास हाती लागली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। निलेश, नेमकं काय? ही सुनावणी झाली आहे, गोपनीय पद्धतीने करण्यात आली होती। पोलिसांकडून मोठी गोपनीयता पाळण्यात आली होती। सुनावणीच्या दरम्यान पोलिसांनी वकिलांच्या युक्तिवाद सुरू झाला होता। मात्र या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये 12 जणांची साक्ष जी आहे ती नोंदवल्याचं न्यायालयासमोर मांडण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर लग्नाच्या वेळी जी फॉर्च्युनर कार देण्यात आली होती ती सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती, कारण या प्रकरणामध्ये आधीच 3 आरोपी आहेत ते अटकेत झाले होते। मात्र आज पिता पुत्रांना ताब्यात घेतल्यानंतर ते नेमके कुठे फरार होते, त्यांना कोणी मदत केली आणि या गुन्ह्यामध्ये वैष्णवीला त्यांनी मारहाण कशा प्रकारे केली या सगळ्याचा तपास पोलिसांना करायचा आहे। त्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। 28 तारखेला ही कोठडी आहे संपणार आहे। त्यानंतर पुन्हा हे 5 जे आरोपी आहेत म्हणजे सासू सासरे नंदद आणि दीर अशा सगळ्यांची एकत्र चौकशी होणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी ही सुरू होईल। मात्र या प्रकरणामध्ये आता जर बघितलं तर पोलिसांना सर्वप्रथम जे सासरे आहेत राजेंद्र हगवणे ते घटना झाल्यानंतर कुठं फरार झाले होते, त्यांना कोणी मदत केली या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना काही दिवसांची मुदत पाहिजे। त्यासाठी आता 5 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या दरम्यान पोलीस संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची माहिती घेणार आहेत। त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून सीसीटीव्ही असतील किंवा इतर फोनचे जे रेकॉर्डिंग असेल त्याचं विश्लेषण करून ते न्यायालयात हजर करणार आहेत। मात्र या प्रकरणामध्ये आज झालेल्या सुनावणीमध्ये या 2 आरोपींना राजेंद्र हगवणे आणि शशिकांत हगवणे यांना आता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि पुढील सुनावणी ही 8 तारखेला होईल। आणि त्या दरम्यान अटकेतील सगळे आरोपी म्हणजे 5च्या 5 आरोपी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत। या प्रकरणात जर बघितलं तर फिर्यादीचे वकील आहेत निंबाळकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते। ज्यावेळेस निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।